श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज दीपामावस्या म्हणून मी सकाळी सकाळी मंदिराची साफसफाई करून घेतली आणि दररोजची देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्याच्यानंतर ज्वारीच्या लाह्या करायच्या होत्या मला. त्याच्यासाठी मी रात्रीच थोडीशी ज्वारी गरम पाण्यात मीठ टाकून 10-15 मिनटं भिजत ठेवली होती. 10-15 मिनटाच्या नंतर मी ती ज्वारी काढून एका कॉटनच्या कपड्यावर पुसून स्वच्छ करून तशीच रात्रभर ठेवली होती आणि सकाळी मग ती ज्वारी थोडीशी एक कढई गरम करून घेतली आणि त्याच्यात थोडी ज्वारी टाकून त्याच्या लाह्या करून घेतल्या. कारण आज ज्वारीच्या लाह्या प्रसादासाठी लागतात. बाहेर भेटतात, पण मला करून बघायच्या होत्या की घरी कसं करतात, म्हणून मी ज्वारीच्या लाह्या घरीच बनवल्या. आणि ज्वारीच्या लाह्या बनवल्याच्या नंतर आगार डहाळी पण लागते ना पूजेला, त्याच्यासाठी मग मी जाऊन आगार डहाळी घेऊन आले. कारण आगार डहाळीच भेटत नव्हती. मग मुलाला पण शोधायला, म्हणजे आगारडा कसला असते त्याला माहिती नव्हतं. म्हणलं मी चल सोबत येते. मग मी जाऊन आगार डहाळी घेऊन आले आणि घरी आल्याच्यानंतर मग पूजेची तयारी केली. कणकीचे दिवे वगैरे केले, आगार डहाळीची माळ केली, गुळ आणि ज्वारीच्या लाह्यांचा प्रसाद म्हणून घेतला. दिवे स्वच्छ करून दिव्याची मांडणी करून घेतली, फुलं वगैरे वाहून वस्त्र माळ वाहिली आणि आमच्याकडे आगार डहाळी पण वाहतात म्हणून ती आगार डहाळी वाहिली. आणि पूजा केल्याच्यानंतर जरा केला पण आगार डहाळीची माळ घातली आणि कणकीचे दिवे केले होते. दररोज जे दिवे आपण वापरतो त्या दिव्याची आज पूजा करायची असते, म्हणून त्याच्यासाठी मी त्यांना ओवाळण्यासाठी कणकीचे दिवे केले होते. त्यात तुपाच्या वाती घातल्या होत्या आणि त्या तुपाच्या वाती त्या कणकीच्या दिव्याने मी त्या दिव्यांना ओवाळलं.